नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे स्वागत करतो आपलं वेलनेस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीचा स्टडी प्लॅन याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे प्लीज थोडंसं पेशन्स ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा मी त्रास घ्या असंच म्हणेल, कारण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला हा स्टडी प्लॅन फॉलो करायचा किंवा नाही करायचा. स्टडी प्लॅन बनवत असताना अगोदर मी स्वतः पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरचा डिटेलमध्ये स्टडी केला. मी तुमच्याकडूनही काही सजेशन घेतले होते, त्यापैकी मला जे जे प्रॉपर वाटले त्यांना पण मी या पॉईंटमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आपण जास्त वेळ न घालता डायरेक्ट स्टडी प्लॅनला डिस्कस करायला स्टार्ट करूयात. बघा आता की स्टडी प्लॅन डिस्कस करण्याच्या अगोदर मला एक खूप मोठा व्हॅलिड पॉईंट वाटला की तुम्हाला आठवत असेल बघा, मी तुम्हाला पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमची जी स्पर्धा आहे ती फक्त पोलीस भरतीच्या मुलांसोबतच नाही, तर राज्यसेवा, PSI, STI, ESO ह्या ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं आहेत, या मुलांसोबत देखील तुमची स्पर्धा आहेत. हे लोक देखील इथं फाईट करणार आहे असं मी तुम्हाला म्हटलो होतो. मित्रांनो, त्यावेळी मी थोडंसं तुम्हाला खोटं बोललो होतो, तुम्हाला पेटवण्यासाठी, तुम्हाला अभ्यास करायला अगदी इनकरेज करण्यासाठी. मित्रांनो, तुमची स्पर्धा राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या मुलासोबत नाही, तुमची स्पर्धा PSIची तयारी करणाऱ्या मुलासोबत नाही, तुमची स्पर्धा ESO, STI किंवा सरळ सेवेची जो तयारी करतो तो मित्रांनो तुमचा स्पर्धक नाही. तुम्ही म्हणताल सर, अगोदर तुम्ही सांगितलं की तुमची स्पर्धा फक्त पोलीस भरतीवाल्यांच्या मुलांसोबत नाही तर या लोकांसोबत आहे, आणि आता तुम्हीच खोटं बोलताय. मित्रांनो, तुमच्या फायद्यासाठी तेव्हा म्हटलो होतो, तुम्हाला स्टडी करायला एनकरेजमेंट मिळावे म्हणून म्हटलो होतो, तुम्ही पेटून उठावं यासाठी म्हटलो होतो. मी माझा पॉईंट पहिला क्लिअर करतो. मी याच्या अगोदरही तुम्हाला अगदी मुद्देसूद बोललेलो आहे आणि अगदी प्रूफ सहित बोललेलो आहे. यावेळी देखील माझ्याकडे प्रूफ आहे की हे लोक तुमचे स्पर्धक का नाहीत, तुमची स्पर्धा या लोकांसोबत का नाही याचं उत्तर माझ्याकडे आहे. बघा, मी सिंपल तुम्हाला काही प्रश्न दाखवतो. बघा, हे जे प्रश्न आहे 24 मार्च 2019 याच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित गटाची म्हणजे PSI, STI, ESO यांचा जो पेपर आहे, या पेपर मधले सामान्य क्षमता चाचणी या घटकावरचे काही प्रश्न आहेत. बघा समजा हा पहिला प्रश्न आहे. यांचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न बघा. यांना प्रश्न कसा येतो, मी एकच प्रश्न एक्सप्लेन करून दाखवतो, बाकीचे प्रश्न समोर मी दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ पॉज करायचा, त्याच्यानंतर डाउनलोड करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या स्लाइड डिटेलमध्ये बघू शकता. बघा, समजा यांना एक प्रश्न होता की पहिलाच क्वेश्चन मी 2019चा ग्रुप बी चा जो फर्स्ट प्रश्न आहे तोच घेतला. कोणताही प्रश्न घेतला तरी पॅटर्न तोच असणार आहे. 2017 साली कार्बन डायऑक्साईड जगामध्ये जे उत्सर्जन होतं त्या उत्सर्जन करणाऱ्यामध्ये भारताचे 4थे स्थान आहे. हे पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. 2017 मध्ये जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यामध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये 58% इतका हिस्सा आहे. तिसरा स्टेटमेंट दिलेला आहे, जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा किती आहे, 15%. त्याच्यानंतर मग खाली दिलेला आहे त्यांनी प्रश्नाची डायरेक्शन काय होती, खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. A and B, B, A, B and C अशा प्रकारचा प्रश्न आहे. मित्रांनो, जो व्यक्ती PSIचा, STIचा, ESOचा राज्यसेवेचा अभ्यास करतो त्याला हे बघावं लागतं इतकं डिटेलमध्ये की नेमकं उत्सर्जन कशाचं आहे, कार्बन डायऑक्साईडचं आहे, कार्बन मोनॉक्साईडचं आहे, कशाचं आहे. दुसरी गोष्ट, त्यामध्ये भारताचं स्थान कितवं आहे हे बघावं लागेल त्याला. 2017 मध्ये कोणते 4 देश होते ते, चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत हेच होते. काहीच्यामध्ये जर्मनी ऍड होता, जपान ऍड होता, रशिया होता का नव्हता, ऑस्ट्रेलिया होता का नव्हता, या सगळ्या गोष्टी त्यांना बघावं लागतील. भारताचा हिस्सा 15% आहे, तर जागतिक उत्सर्जनामध्ये 15% येईल. त्यामध्येच हे चारही पैकी किती म्हटला तर इथं फिगर परत चेंज होईल. जागतिक उत्सर्जनामध्ये 15% विचारला, याच स्टेटमेंटला चेंज केलं की जे 4 देश कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामध्ये टॉपला आहे त्यांच्यापैकी भारताचा टक्का किती आहे असं म्हटलं, हा नंबर वेगळा होईल.
इतका डिटेलमध्ये स्टडी ह्या लोकांना करावा लागतो. आणि आपल्या पोलीस भरतीला एकदम साधा प्रश्न, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? पॅटर्न वेगळा आहे प्रश्नांचा. मी पहिलाच प्रश्न घेतला, असे समोर भरपूर सारे प्रश्न आहेत. या लोकांना अशा पॅटर्नचा अभ्यास करावा लागतो. आपल्याला असा पॅटर्न आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक गाडी आहे समजा आपली स्विफ्ट डिझायर मारुती सुझुकीची, आणि दुसरा आहे होंडा सिटी. दोन्ही गाड्या चांगल्या आहेत. दोन्ही गाड्या चांगल्या आहेत. दोन्ही गाड्यांच्या काही विशेषता आहेत, पण त्या पर्टिक्युलर भागांसाठी बनलेल्या आहेत. स्विफ्ट डिझायर गावाकडे चांगली चालू शकते. होंडा सिटी तिच्या डबल किमतीची जरी असेल तरी गावाकडे चांगली चालू शकत नाही, कारण ती गाडी बनलेली वेगळ्या पॅटर्नची आहे. त्यांचा दोन्हीचा पॅटर्न वेगळा आहे. सेम एक्झामचा पॅटर्न वेगळा आहे. तर जे मुलं PSI, STI, ESO राज्यसेवेची तयारी करतात त्या मुलांचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. आपले अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. तर पोलीस भरतीच्या पॅटर्नचा आणि बाकीच्या पॅटर्नचा संबंधच नाहीये. जरी कंटेंट सेम असेल तरी संबंध नाही. मी हळूहळू पुढे क्लिअर करणार आहे. पण मला एक सांगायचंय की प्रश्नांचा पॅटर्न वेगळा असल्यामुळं हे लोक तुमचे स्पर्धक ठरत नाही. बघा आणखी आपण काही दुसरे प्रश्न बघूयात. समजा हा एक क्वेश्चन बघा. मी स्लाइड इथे ठेवलेली आहे. मी थोडं साईडला सरकतो. तुम्ही एकदा डाउनलोड करून घ्या, पॉज करून घ्या आणि प्रश्नातला फरक कळून घ्या. बघा, तुम्हाला डायरेक्ट विचारतं की कोणता उपग्रह आहे किंवा कोणता सॅटेलाइट आहे. यांना इतक्या डिटेलमध्ये माहिती घ्यावी लागते. यांना बघावं लागेल हा प्रकल्प कोणता, कधीपर्यंत, किती भारतीयांना, 1000 कोटी का 500 कोटी, 72व्या स्वातंत्र्य दिनी का 74व्या का 73व्या का 70व्या, पंतप्रधानांनी केलं का राष्ट्रपतींना. व्हिडिओ पॉज करून बघा. असे डिटेल क्वेश्चन यांना असतात. आणि आपल्याला सिंपल, खालीलपैकी कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण दिनांक 29 मार्च 2018 रोजी श्रीहरिकोटा इथून झाले. सगळे दिलं आपल्याला, तिने तारीख पण दिली, कुठून झालं ते पण दिलं. आपलं नाव लिहायचं. प्रश्नांचा पॅटर्न वेगळा आहे मित्रांनो. पॉज करा व्हिडिओ, व्यवस्थित स्लाइड बघून घ्या. तुमची स्पर्धा या लोकांसोबत नाहीये. तिसरी स्लाइड तुम्ही बघू शकता. स्लाइड पॉज करून बघा तुम्ही प्रश्न कसा आहे. आणि हाच प्रश्न जर का आपल्याला जर पोलीस भरतीला आला तर आपल्याला सिंपल असा प्रश्न येतो की सुकन्या समृद्धी योजना कशाच्या बाबतीत आहे. दॅट्स इट. इतकं सिंपल असतं. त्याच्यानंतर बघा तुम्ही दुसरा बघा. आता हा क्वेश्चन बघा. हा प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल पुढं मी जे पॉइंट सांगणार आहे ते. बघा, पोलीस भरतीवाल्यांना प्रश्न कसा येतो. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डायडॅस मृदा विकसित झाली आहे. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहेत. आणि हाच प्रश्न जर का PSI, STI, ESO येत असेल तर त्याची विचारतात उत्तर दक्षिण लांबी किती आहे, किंवा पूर्व पश्चिम लांबी किती आहे, किंवा आणखीन खूप डिटेलमध्ये. तर यांना अशा पद्धतीने अभ्यास करावा लागतो. आणि आपला पद्धत ही आहे मित्रांनो. हे प्रश्न बघितलं, हा अमरावती पोलीस भरतीचा आहे, हा भंडारा पोलीस भरतीचा आहे. बघा, मी पुढे जे पॉइंट बोलणार आहे ना त्याचं बॅकग्राऊंड आहे मित्रांनो. हे प्रश्न बघा. हे प्रश्न कुठे तुम्हाला बघितल्यासारखे वाटतील. आपण जेव्हा 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी जिथं कुठं असाल, आपण जेव्हा शाळेत होतो, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्या प्रदेशाचा अभ्यास करत असताना आपल्याला समोर काही बेसिक गोष्टी होत्या. त्यामुळे तिकडे माती कशी आढळते, मृदा म्हणजे माती, ते कोणत्या खडकापासून बनलेले आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. ह्या तुम्हाला वेगळ्या गाईड मधून अभ्यासाची गरज नाहीये. तर इतके सिंपल प्रश्न आपला पोलीस भरतीसाठी असतात. मग तुम्ही म्हणताल सर, ही डिटेलमध्ये अभ्यास करणारे जे लोक आहेत, हे डिटेलमध्ये अभ्यास करणारे लोक तर आणखीन आपल्यासाठी कॉम्पिटिटर ठरतील ना. ते तर जास्त स्पर्धा होतील, कारण ते डिटेलमध्ये करतात. मित्रांनो, त्यांच्या सिलेबसचा आवाकाच इतका मोठा आहे की त्यांच्याने सगळ्या गोष्टी वाचणं होत नाही. दुसरी गोष्ट, हे झालं फक्त GSचं. त्यांना GSच खूप मोठा आहे आणि आपल्याला GS आहे किती, फक्त 25 मार्कला. मी पुढे क्लिअर करतो आणखीन, ती गोष्ट आणखीन समोर पुढे येणार आहे. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे लोक तुमचे स्पर्धक कधी नव्हते आणि कधी ठरणार पण नाही. हा, यांच्यापैकी 5% लोक तुमचे स्पर्धक ठरणार आहेत. फक्त 5% लोक. समजा 100 जागा आहेत ना, त्यापैकी तुम्ही ठरवून घ्या की 5 जागा ह्या PSI, STI, ESO, राज्यसेवा, MPSCच्या दुसऱ्या जागा यांची तयारी करणारे मुलं घेतील. हे 5% कोणते माहिती मित्रांनो? हे 5% मुलं आहेत ते मुलं जे मुलं 3 ते 4 महिन्यापासून किंवा पाठीमागच्या 5-6 महिन्यापासून 100% पोलीस भरतीची तयारी करत आहेत. असे लोक आपले स्पर्धक ठरू शकतील, त्याबद्दल दुमत नाही. पण 90% जागा ह्या आपल्या पोलीस भरतीच्याच मुलांसाठी राहणार आहेत, त्यामुळं ते आपले स्पर्धक ठरणार नाहीत. दुसरा पॉईंट बघा आणखी.
तुम्ही आणखीन असे काही प्रश्न आहेत, तुम्ही याला पॉज करून तुम्ही बघू शकता की प्रश्नाचा पॅटर्न यांचा असा असतो. आता आपला आणखीन हे बघा, यांना जे चढता क्रम की उतरता क्रमसाठी असे विचारतात. 2016-17 मध्ये आयात भागीदारीतील महत्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा असे. आणि आपल्याला क्रमवारी लावा कोणती ती माहिती का? आपल्याला ती की महाराष्ट्र पोलीस दलातील हुद्द्यांची चढत्या क्रमाने रचना करा. इतकं सिंपल असतं आपलं. पोलीस शिपाई, पोलीस नायक, पोलीस हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. म्हणजे प्रश्नाचा पॅटर्न वेगळा आहे, प्रश्नाचा पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळं हे लोक आपले कधीच स्पर्धक ठरणार नाही. त्यांचं बघा आता बुद्धिमत्तेचं पण, आपले बुद्धिमत्तेचे प्रश्न अगदी वन लाईनर असतात, यांना इतके मोठाले प्रश्न असतात. तुम्ही याला पॉज करून बघून घ्या, असे प्रश्न यांचे असतात. त्यानंतर बघा, यांना आपल्याला गुणोत्तराचा प्रश्न आला तर अशा प्रकारे येतो. उस्मानाबाद पोलीस भरतीचा क्वेश्चन होता आणि यांना जो आहे हा ग्रुप बी चा क्वेश्चन आहे, ग्रुप बी 2019. तर अशा प्रकारे क्वेश्चन होतो. यांचा क्वेश्चन ट्रिकी असतो. पॉज करून तुम्ही बघा, मी त्याचं सोल्युशन सांगत बसणार नाही, पण यांचा क्वेश्चन ट्रिकी असतो. आपला क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असतो. बघा आता तुम्ही म्हणता सर मग आणखीन परत तोच प्रश्न येतो की जर का आपले क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहे तर त्यांच्या चिन्ह तर सहज सॉल्व्ह होतील ना? नाही मित्रांनो, बिलकुल नाही. रिझन सिंपल आहे की त्यांचे अभ्यास करण्याची पद्धतच वेगळी आहे, आपल्या अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. आपण फक्त पोलीस भरतीच करत आहोत, ते बाकीचा अभ्यास त्यांना भरपूर करावा लागतो. आपल्याला मराठी, गणित, IT आणि GK हे 25-25 फिक्स पॅटर्न आहे. आपल्याला सराव करायचा आहे. 100 प्रश्न आहे, 90 मिनिट आहेत. या 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. या पॅटर्नला आपण इतके हॅबिच्युअल बनणार आहोत, आपण प्रॅक्टिस करून 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 इतकी मास्टरी त्यावरती हासिल करणार आहोत की या लोकांना त्या पॅटर्न सोबत टॅकल करणं अवघड जाईल. 100% सांगतो, तुमचा त्या लोकांशी कुठल्याही प्रकारचा स्पर्धेचा विषयच नाहीये. आता बघा आणखीन थोडस हे झालं सिलेबसच्या बाबतीत. आता बघा ग्राउंडच्या बाबतीमध्ये, अरे ग्राउंडच्या बाबतीमध्ये हे लोक तुमच्या कुठंच नाही आहेत. समजा 50 मार्कला ग्राउंड आहे, होऊ शकतं 100ला होऊ शकतं, माहिती नाही आपल्याला. गव्हर्नमेंटचा फायनल GR जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ग्राउंड किती मार्कला आहे, एक्झाम ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे, एक्झामची तारीख किती आहे याच्याबद्दल डिस्कस करत बसत नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे की समजा ग्राउंड जर असेल ना तर आपण ग्राउंड आउट ऑफ मारू शकतो. कारण सकाळी दुपारी, समजा सकाळी आणि संध्याकाळी आपण जी तयारी करणार आहे 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळा फेक, तर ह्या तिन्ही गोष्टीमध्ये आपण तेच तर करतोय. हे लोक त्या गोष्टीला ऍडजस्ट करायला त्यांना खूप अवघड जाईल. आपल्याला मैदानी चाचणीमध्ये त्यांच्यापेक्षा सहज 10 ते 15 मिनिट मार्क्स जास्त मिळणार आहेत. तर त्यामुळं इथं पण ते लोक टिकाव धरू शकत नाही. आपली स्पर्धा त्या लोकांसोबत नाहीच आहे. आपली स्पर्धा पोलीस भरतींच्याच तयारी करणाऱ्या मुलांसोबत आहे. हा पॉईंट पहिला लक्षात असू द्या. दुसरा प्रश्न कट ऑफच्या बाबतीमध्ये मी अगदी इंटरनेटवरती खूप सर्च केलं. मी त्या जिल्ह्यांच्या पोलीस आयुक्तांच्या किंवा त्या जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या वेबसाईटवर देखील जाऊन बघितलं, पण मला इतकी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नाही मिळाली. पण नेटवरती जे अवेलेबल आहे त्यानुसार मे बी हे चुकीचं असू शकतं, पण मला त्या कट ऑफचा फार जास्त घेणं देणं नाही. पण ॲव्हरेज जर बघितलं आपण तर समजा सोलापूर ग्रामीणचा 2018चा कट ऑफ होता 181, त्यानंतर पालघरचा होता काहीतरी 168, इकडं नागपूरचा होता 171. मी 2-3 वेगवेगळे घेतले. तर माझं असं म्हणणं आहे की ॲव्हरेज जर बघितलं आपण तर 175 होता मागच्या वेळी. 175 किंवा तुम्ही असं आपण पकडूयात की आता 180 बनणार आहे. 180 म्हणजे मागच्या वर्षी 90% होता. 90% मागच्या वर्षी जो पेपर होता, मागच्या वर्षी म्हणजे 2018ला तो पेपर 200 मार्कापैकी होता, म्हणजे 200 मार्कापैकी सिलेक्शन होतं. त्यामुळं इथं 90% म्हणजे 180 आपला राहणार. आता आपण असं कन्सिडर केलं आलेल्या GR नुसार पाठीमागच्या 150 मार्कला, तर 150 मार्कला जर म्हटलं तर आपल्याला असं कन्सिडर करून चालावं लागेल की आपल्याला 140+ मार्क्स घ्यावे लागतील. आता 140+ मार्क्स कसे घ्यायचे, त्याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तोच आपला मेन पॉईंट आहे. ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर 140+ तुम्ही असायला पाहिजे. 140+ कसे घ्यायचे ते आपण आता डिस्कस करूयात. बघा आता मित्रांनो, तुमच्याकडे 4 विषय आहेत. 4 विषय आहेत. एक आहे GK, दुसरा आहे मॅथ, तिसरा आहे IT म्हणजे बुद्धिमत्ता, आणि नंतर आहे मराठी. मर म्हणजे मराठी, मर म्हणजे मरायचं नाही. मराठी, बुद्धिमत्ता, गणित आणि आपलं सामान्य ज्ञान, हे 4 विषय आहेत आपले. मित्रांनो, ह्या 4ही कुलपांना जर का तुम्हाला अनलॉक करायचं असेल, जसं आता आपण कोरोनाला अनलॉक करतोय, तसं ह्या 4ही कुलपांची एक चावी आहे. मित्रांनो,
ती चावी जी आहे ना ही आमच्या सारख्या लोकांच्या हातामध्ये नाही. ती चावी आमच्या सारख्या लोकांच्या हातामध्ये नाही. हा जो हात आहे ना मित्रांनो, हा हात तुमचाच आहे. तुम्ही ह्या गोष्टीला अनलॉक करू शकता. दुसऱ्यावर डिपेंड राहायचं नाही. मार्केटमध्ये हजारो पुस्तक आहेत, कित्येक पुस्तक आहेत. तुम्ही जे पुस्तक वाचणार ते समोर दुसरी व्यक्ती वाचणार आहेत. पुस्तकावरती डिपेंड राहायचं नाही. या सगळ्याच्या सगळ्या विषयांना अनलॉक करण्याचं एकमेव मार्ग आहे मित्रांनो, आणि तो मार्ग म्हणजे तुम्ही 5वी ते 12वी स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचायचे. काही लोक म्हणतील सर रेडीमेड पुस्तकं सांगा. मी म्हणतो रेडीमेड पुस्तकं नाही, याची चावी जी आहे ती हीच आहे, 5वी ते 12वीचे स्टेट बोर्डचे पुस्तक. का हे पुस्तक का? बघा, जर तुम्ही काही पुस्तकं वाचत असाल, फॉर एक्झाम्पल XYZ, तुम्ही मराठीला एक पुस्तक वाचताय, तुम्ही GK लेखा वाचताय, तुम्ही फॉर गणितला, तुम्ही बुद्धिमत्तेला, तर एक पॅटर्न तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या. मीही काही पुस्तकं लिहिलेली आहेत, माझे 7-8 पुस्तकं आहेत. त्या पुस्तकं जेव्हा मी बनवतो तेव्हा आम्ही काय करतो, समजा मला जर का पोलीस भरतीचं पुस्तक बनवायचं असेल तर मी काय करणार, मी तेच करतो की 5वी ते 12वीचे पाठ्यपुस्तकं जे आहेत, आपले क्रमिक जे पुस्तक आहे ते समोर ठेवून त्याच्यामधूनच मी काय करतो, पुस्तक बनवतो. कारण मला माहित आहे ना, समजा पोलीस भरती आहे, पोलीस भरतीचा दर्जा काय झाला त्यांनी 12वी पर्यंत. आता 12वी पर्यंत म्हणजे आपला आता स्टेट बोर्ड मध्ये झालेलं आपलं तेच 12वी पर्यंत असणार ना, सिलेबसच तो आहे आपला. उलट आपण 10 पुस्तक वाचून बसून परत कन्फ्युज होतो. तर आपला पहिलं जे आहे, ह्या सगळ्यांसाठी आपल्याला पहिलं जे काम करायचं, स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची. तुम्हाला पटो अथवा न पटो मित्रांनो, बाकीचे लोक ज्या पद्धतीने जात आहेत त्याच पद्धतीने तुम्ही गेले तर रिझल्ट येणार नाही. रिझल्ट येण्यासाठी वेगळं करावं लागेल, आणि वेगळं म्हणजे एकच आहे की तुमची ही जी चावी आहे ती चावी कोणती आहे, स्टेट बोर्डचे पुस्तकं. आता मी स्टेट बोर्डचेच का म्हणतो, कारण मला एक सांगा, तुमच्यापैकी जे लोक, जे कोणी असेल, जे अभ्यास जेव्हा तुम्ही करता तेव्हा मला सांगा, लहान मुलगा जो असतो 5वी 6वी 7वीचा, त्याला आपण एखादी गोष्ट समजून सांगत असताना किती सोप्या पद्धतीने सांगतो. मग पुस्तकामध्ये देखील तेच सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. तर त्यामुळं क्रमिक पुस्तकामध्ये सगळ्या कन्सेप्ट सोप्या पद्धतीनं एक्सप्लेन केलेल्या असतात, अगदी कलरफुल वेनं केलेल्या असतात, आणि सिस्टमॅटिक वेनं असतं, एकावर एक गोष्टी डिपेंड असतात. 5वीचं वाचल्यानंतर 6वी 7वी 8वी 9वी 10वी एक हळूवारपणे तुमचा बेस बनत चालतो. त्यामुळे आपल्याला वाचायचे स्टेट बोर्डचे पुस्तकं. दुसरं, आता सर काही मुलांचं म्हणणं काय आहे की सर आम्ही इतका अभ्यास करतो, मी इतके मोठमोठे पुस्तक वाचतो. मित्रांनो, तुम्ही किती मोठे पुस्तक वाचतात याला महत्व नाहीये, कारण पोलीस भरतीचा दर्जाच 12वीचा येणार आहो. पोलीस भरतीचा दर्जाच 12वीचा आहे, तर तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलचे पुस्तक वाचून फायदा काय? तुम्ही MPSCचं मोठं पुस्तक घेता, UPSCचं मोठं पुस्तक घेता, स्टाफ सिलेक्शनचं घेताल, तुम्ही सगळ्या गोष्टी करताल, अरे पण तो तुमच्या सिलेबसचा पार्टच नाही ना. कारण गव्हर्नमेंटने सांगितलंय ना की पोलीस भरतीचा दर्जा काय आहे, तर 12वी. मग 12वीच्या बेसिसवरती तुमचा सिलेबस येईल ना. तर त्यामुळं आपला दर्जा 12वीचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे 12वीचं म्हणजे काय, 18 वर्षाच्या लहान लेकराला जे प्रश्न येणं अपेक्षित आहे त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातील ना. 12+6 म्हणजे 18, म्हणजे 18 वर्ष वय लागत असेल तर 18 वर्षाचा तुमच्या शेजारी पाजारी एखादा मुलगा बघा बरं, तुमचं आता ग्रॅज्युएशन झालं, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, ते तुमचं दुर्भाग्य. पण 12वी झालेला कोणताही मुलगा हा पेपर देऊ शकतो. तर मग 12वी झालेल्या मुलाला जे प्रश्न अपेक्षित आहे तसेच प्रश्न पोलीस भरतीचे असतील. बघा आता मग या पॉइंटला पण मी डिस्कस करतो, पोलीस भरतीच्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी, काय करायचं ते पण बघूयात आपण. पण तुम्ही एक लक्षात घ्या की प्रश्न येतात कसे. समजा आपल्याला प्रश्न कसा येईल, शुद्ध शब्द ओळखा मराठीतला आहे. बघा, धुळे पोलीसला आलेला आहे, SRPF धुळेला आलेला आहे, नागपूर पोलीसला पण आलेला आहे, तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. दक्षिणा 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 दक्षिण अशा प्रकारचे. आता हा झाला 12वी लेवलच्या मुलाला विचारला जाणारा प्रश्न. आणि दुसरा प्रश्न बघा, समजा सेम जर त्यांना शुद्ध लेखनाचा प्रश्न विचारायचा तर ग्रुप सीच्या 2019चा, ग्रुप सी वर का, गट क, पहिले जे प्रश्न आपण डिस्कस केले होते गट ब चे होते, हा गट क चा 2019ला प्रश्न आला होता, प्रचलित शुद्ध लेखनानुसार अचूक असलेले शब्दगट ओळखा. म्हणजे आपल्याला काय करायचंय बघा, तुम्ही एकदा प्रचलित शुद्ध लेखनानुसार अचूक असलेले शब्दगट ओळखा.
तत्वनिष्ठ, तकलुबी, तरंगिणी, तनुजा, तद्रूप, त्रेता, दिरपीठ, तत्वज्ञान, तिडिक, तुंतुने, तालुका, ताबीत, तत्वनिष्ठ असे प्रश्न. आणि त्याच्यामध्ये परत आणखीन पर्याय दिले, अ बरोबर का, ब बरोबर, क बरोबर का, अ ब का कड, जे काय असेल ते अशा प्रकारचे प्रश्न. ही झाली ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप राज्यसेवेची लेवल. मित्रांनो, 12वीच्या मुलाला असे प्रश्न विचारून त्याचा काय जीव घ्यायचा लेकराचा? त्या लेकराच्या पद्धतीने प्रश्न विचारावे लागतील ना. तर मग हा झाला पॅटर्न ग्रुप बी, ग्रुप सीचा. पण आपला पॅटर्न कसा आहे? तर आपला पॅटर्न सिंपल आहे की आपल्याला प्रश्न असे विचारतात, मग आपल्याला तयारी पण अशा पद्धतीने करावी लागेल. तर हा झाला फरक. त्यामुळं दर्जा कोणता आहे? 12वीचा. मी अभ्यास पूर्ण बोलतोय, मी याचा प्रश्नांचा स्टडी केला त्याच्यानुसार बोलतोय. तुम्ही मान्य करा अथवा नका करू. आता बघा, काही लोकांना असं वाटतं की पोलीस भरतीच्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी सर नेमकं. काही लोकांनी ऑलरेडी सुरुवात केली असेल, चांगली गोष्ट आहे. काही लोकांना सुरुवात करायची असेल तर नेमका कोणता मार्ग असायला पाहिजे? तर बघा, पहिल्यांदा बघायचं मागील पेपर्स आणि तुमचा अभ्यासक्रम काय आहे, ह्या दोन गोष्टींचा पहिला अभ्यास करायचा. तुम्ही 2, 3, 4 दिवस म्हणण्यापेक्षा तुम्ही 8 दिवस घेतले तरी चालते. पण पाठीमागच्या वर्षाचे सगळे पेपर्स बघा, अभ्यासक्रम काय ते बघा. चांगल्या प्रकारे पेपर्स आणि अभ्यासक्रम तुम्ही बघितला की त्याच्या नंतरच अभ्यासाला सुरुवात करायची, त्याच्याशिवाय अभ्यासाला सुरुवात करायची नाही. अगोदर काय करायचं? मागील पेपर्स अभ्यासायचे, अभ्यासक्रम बघायचा. कशामुळं? ह्या गोष्टीमुळं तुम्हाला पेपरचा पॅटर्न कळतो की नेमका पेपरचा आपला पॅटर्न कसा आहे. बघा, आता आणखीन थोडंसं पुढे जाऊ आपण. नंतर काय करायचं तुम्हाला की तुम्हाला प्रश्नांचे अनालिसिस करायचे. जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तेव्हा प्रश्नांचं अनालिसिस करायचं. प्रश्नांचं अनालिसिस म्हणजे काय? विषय कोणता असू द्या, गणित, बुद्धिमत्ता, तुमचं जीके असू द्या किंवा आणखीन कोणता विषय असू द्या, प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रश्नांचा अनालिसिस करणं गरजेचं आहे. म्हणजे कसं बघा, एक प्रश्न होता, विष्णू वामन शिरवडकर यांचे टोपण नाव कोणते? काय प्रश्न होता बघा, विष्णू वामन शिरवडकर यांचे टोपण नाव काय? उस्मानाबाद पोलीस भरतीचा प्रश्न होता 2017चा. केशवसूत, कुसुमाग्रज, केशव कुमार आणि बालकवी असे 4 ऑप्शन होते. आता ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल की विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव हे कुसुमाग्रज असतं. आता अभ्यास करताना मी कसं करायचो बघा, मी जेव्हा अभ्यास करायचो मी याला कसं लक्षात ठेवायचो, कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी याला एक ट्रिक बनवली होती. बघा, मी ट्रिक कशी बनवली? वावा वावा कुसुम, वावा कुसुम, कुसुम किती छान शिरा बनवलास तू. वावा कुसुम किती छान शिरा बनवलास तू. बनवलास असं काय, किती छान शिरा बनवलास. बघा, वावा कुसुम किती छान शिरा बनवलास. म्हणजे मी काय केलं, त्या कुसुमला शिरा सोबत डिस्कस काय केलं, त्याला कनेक्ट केलं. बघा, वावा शिरा, वावा कुसुम किती छान शिरा बनवलास तू. तर वावा कुसुम किती छान शिरा बनवला तू म्हणजे शिरवडकर म्हणजे कोणासोबत? कुसुमाग्रज. मी काय केलं, असं लिंक केलं. अशा ट्रिक्स, छोटे ट्रिक्स बनवा तुम्ही. बघा, मला लगेच कळत आपला विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय? कुसुमाग्रज. पण मित्रांनो, हे झालं आपलं आन्सर. पण याच्यासोबत इथं केशवसूत आहे, इथं केशव कुमार आहे, बालकवी आहे. तर आपलं अभ्यास पद्धत कशी असली पाहिजे की नेमकं मग केशवसूत कोणाला म्हणतात, केशव कुमार कोणाला म्हणतात आणि बालकवी कोणाला म्हणतात हे इथंच क्लिअर करून घ्यायचं. मग आपल्याला कळायला पाहिजे केशवसूत कोण असतं, कोण होतं. तर हे कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणायचे. आचार्य आपले जे आत्रे होते त्यांना केशव कुमार म्हणायचे. आणि बालकवी म्हणजे आपले त्र्यंबक बापूजी ठोंबरे. हा अभ्यास आपण केला तर नंतर भविष्यात कधीतरी आपल्याला जर का समजा बालकवी कोण असं विचारलं तर आपल्याला वेगळा अभ्यास करायची गरज पडणार नाही. तर अभ्यास करत असताना असं प्रश्नांचं अनालिसिस आपल्या सोबत किंवा पर्यायांचं अनालिसिस आपल्याला नक्की करायचं. नेक्स्ट पॉइंट आहे मराठी. मराठीची ही इमेज मी बनवत असताना अगदी जाणीवपूर्वक बनवलेली आहे बघा. अगदी मी इंटेन्शनली अशी इमेज घेतली. याच्यामध्ये दरवाजा आहे बघा, हा डोअर आहे, दरवाजा. ह्या दरवाजामध्ये तुमचा मराठी हा जो आहे ना, हा दरवाजा किंवा ही जी खिडकी जर ओपन झाली तुमची तर तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न हे सहज पूर्ण होऊ शकतं. हा मेसेज मला यातून द्यायचा तुम्हाला. तुम्ही म्हणताल सर हे कसं काय? मित्रांनो, तुम्हाला विषयच आहेत 4: मराठी, जीके, IT आणि गणित. मित्रांनो, मराठी, जीके, IT आणि गणित ह्या 4 विषयापैकी
तुम्ही जीके सोबत तुम्ही छेडछाड करू शकत नाही. जीके तुम्ही किती करायचं याला तुम्हाला लिमिटेशन आहेत. मी त्याला हळूहळू पुढे बोलणारच आहेत. एकमेव विषय आहे की जो तुम्ही शुअर शॉट कुठल्याही प्रकारची मेहनत जास्त नाही घेता तुम्ही 100% ज्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकता तो आहे मराठी. आपण IT आणि गणितला कसं टॅकल करायचं ते पण बघणार आहे. जीकेला आउट ऑफ मार्क्स घ्यायचं आपलं टार्गेट नाहीच आहे, मुळातच नाही. जीकेला आपण सोडून दिलेलं आहे. बघा पण आपलं मेन मराठी. मग मराठीवर मी का म्हणतोय, कारण तुम्ही पोलीस भरतीच्या मुलांची लेवल मला माहित आहे. तुम्ही गणित ITला तरी 1-2 मार्क तुम्ही चुकू शकतील, पण मराठीमध्ये तुम्ही मार्क चुकण्याचा कुठंच चान्स नाहीये. तर तुम्ही 100% काय करायचं, मराठीमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत. बघा आता मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर पहिल्यांदा आपल्याला सगळ्या पाठ्यमागच्या प्रश्नपत्रिका आहेत, मग त्या PSI असतील, STO, ESO, MPC, महापोर्टल, वनसेवा असे कोणते असू द्या, सगळ्या प्रश्नपत्रिकांचा आपला अभ्यास करायचा आहे. मी फक्त हे मराठीबद्दल बोलतोय. मी तुम्हाला गणिताच्या ह्या सगळ्या प्रश्नामध्ये सॉल्व्ह करा असं म्हटलेलं नाहीये. मी तुम्हाला IT बद्दल बोललेलं नाही, फक्त मराठीबद्दल बोलतोय. मराठीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तर आपलं टार्गेट कसं आहे, आउट ऑफ मार्क्सचं. जर आपलं आउट ऑफ मार्क्सचं टार्गेट आहे तर आपला पाठीमागील सगळ्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह कराव्या लागतील. मग पाठ्यमागच्या प्रश्नामध्ये कोणत्या, PSIची, STIची, ESOची, MPCच्या, महापोर्टलच्या, वनसेवाच्या. दुसरी गोष्ट, तुमचं संग्रहातील पुस्तक म्हणजे काय, तुम्ही अगोदरपासून जे पुस्तक वाचताय ते पुस्तक. जर तुम्ही अगोदरपासून जे पुस्तक, मी काय म्हणतो कोणतंही पुस्तक XYZ जे पुस्तक वाचताय तुम्ही तेच पुस्तक वाचायचं, नवीन पुस्तक विकत घ्यायचं नाही. जर तुम्ही टोटल नवीन असाल तर मला मेसेज करा, मी सांगून देईल तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअपवरती. पण तुम्ही ऑलरेडी अभ्यास करताय, तुमच्याकडे जे पुस्तक आहे तेच पुस्तक तुम्ही कंटिन्यू करायचं, दुसरं कोणतंच पुस्तक घ्यायचं नाहीये. त्यानंतर बघा मराठीमध्ये हा जो शब्दसंग्रह आहे ना, मी लाल करून ठेवला बघा. शब्दसंग्रह हा पोलीस भरतीसाठी कलाटणी देणारा टॉपिक आहे मित्रांनो. पाठ्यमागच्या काही प्रश्नपत्रिका तुम्ही अनालिसिस केला असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की शब्दसंग्रहावरती भरपूर सारे प्रश्न विचारले जातात आणि मराठी व्याकरण ना हे खूपच सोपे असतं. म्हणजे मराठी जेव्हा विचार करतो आपण तेव्हा मराठी व्याकरण एकदम सोपं असतं. शब्दसंग्रह महत्वाचा आहे. आपल्याला पुस्तक विकत घ्यायचंय का, बिलकुल नाही. आणि पाठ्यमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याला सॉल्व्ह करायच्या. मराठीसाठी आपण सगळ्या एक्झाम बघूयात. MPC असेल, PSI, STI, ESO, महापोर्टल, वनसेवा सगळे पेपर आपण सॉल्व्ह करणार आहे. आणि सगळे पेपर तुम्हाला अवेलेबल देखील आहे, मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे आणि सोबत तुम्हाला त्यातले भरपूर साऱ्या गोष्टी इंटरनेटवर देखील मिळतीलच. आता बघा पुढची गोष्ट, म्हणजे मी जे म्हटलं ना की मराठी ग्रामर सोपं असतं. तुम्ही मराठी ग्रामर सोपं असतं का म्हणतो, बघा काही प्रश्न तुमच्या समोर दिलेले आहेत. तुम्ही एक्झाम कोणती ते बघून घ्या, क्रॉस व्हेरिफाय करू शकता. श या वर्णांना काय म्हणतात, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत, मराठी भाषेत एकूण किती व्यंजन आहेत, अशा प्रकारचे पोलीस भरतीला प्रश्न असतात मराठी ग्रामरवरती किंवा मराठी व्याकरणावरती. तर एकदम सोपं असतं. मराठी व्याकरण तुम्ही कोणत्याही पुस्तकातून केलं तर होऊन जाईल. त्यासाठी वेगळं पुस्तक वाचायची गरज नाही किंवा वेगळा अभ्यासही तुम्हाला करायची गरज नाहीये. दुसरी गोष्ट, मेन जो आहे तो आपला आता बघा शब्दसंग्रह. मी अगोदर बोलतो ना शब्दसंग्रह, की आपल्याला मेन ज्याच्यावरती काम करायचं तो आहे शब्दसंग्रहाचा. आता शब्दसंग्रह जर तुम्ही अभ्यास करता, ग्रामर तर सोपं आहे. तर मी समजा असं सांगतो, तुम्हाला प्रश्न असा होता. आता बघा सातारा पोलीस भरतीचा क्वेश्चन, लातूर पोलीस भरतीचा आणि जळगाव पोलीस भरती असे 3 क्वेश्चन मी पाठीमागचे घेतलेत एक्झाम्पल म्हणून. याच्यावरती भुंग्यावरती प्रश्न आलेत. आता बघा मॅक्झिमम ज्यांचे प्रश्न येतात, मग अशांना आपण काय करायचं. आता समजा भुंगा आहे, भुंगाला समानार्थी शब्द आपल्याला माहिती नाही, तर मी काय करतो बघा, मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मी अशा पद्धतीने करायचो. मी त्याच्यावर काही ट्रिक बनवायचो. ज्या ट्रिक्स मी सांगणार आता, जर तुम्हाला अशा ट्रिक्स हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट करा. जर कमेंट जास्त आल्या, मुलांची डिमांड असेल, तर मी असे ट्रिक्स तुम्हाला शेअर करेल व्हिडिओच्या माध्यमातून. पण मी जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा मी कसं करायचं ते सांगतो तुम्हाला एक मार्ग कळेल. बघा मी एक स्टोरी बनवली थोडक्यात. मधु व मधुकर असे 2 व्यक्ती आहेत. समजा हा मधु आहे, ही मधु आहे आणि हा कोण आहे, मधुकर आहे. मधु व मधुकर जर का एकमेकांना भांडायला लागले, जर मधु आणि मधुकर यांचं एकमेकांसोबत भांडण झालं, भांडायला लागले कोण काळा आणि कोण गोरा याच्यावरून, त्याचे भांडण कशावरून, किंवा कोण जास्त काळा आहे आणि कोण जास्त गोरा आहे याच्यावरून. तर त्यांचा मुलगा मिलिंद, यांचा मुलगा कोण आहे, मधु आणि मधुकरचा मुलगा मिलिंद वर भृंगराज तेलाने मालिश करायची वेळ आलीच म्हणून समजा.
आपण तेलाने मालिश कधी करतो? डोकं खूप जास्त हँग झालं, डोकं आपल्याला खूप जास्त दुखायला लागलं, म्हणजे यांचे भांडण लागले तर त्यांचा मुलगा जो होता तर मुलाला कसं वाटायचं असेल, तर मुलाला टेन्शन येत असेल, तो मुलगा आपला रिलॅक्स होण्यासाठी महाभृंगराज या तेलाने काय करायचं असेल, मालिश करायची, त्याच्यावर वेळ आलीच म्हणून समजा. आता बघा याचं मेन काय पॉईंट आहे, मधु व मधुकर ही स्लाइड मी ठेवतोय, तुम्ही थोडं साईड सरकतो, तुम्ही याला वाटलं तर व्यवस्थित पॉज करून याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मधु व मधुकर जर का एकमेकांना भांडायला लागले, मधु व मधुकर पासून वर्ड आला मधुप, वर्ड कोणता आला? मधुप. एकमेकांना भांडायला लागले, कोण काळा आणि कोण गोरा, काळासाठी वर्ड आहे काली आणि गोरासाठी वर्ड आहे गौरी. काळासाठी वर्ड कोणता आहे? काली आणि गोरासाठी वर्ड कोण आहे? गौरी. यांच्यावरून तर त्यांचा मुलगा कोण? मिलिंद. वर भृंगराज तेलाने, भृंगराज तुम्हाला माहिती आहे ना, हे महाभृंगराज जे तेल असतं, महाभृंगराज हे तेल, तर ते भृंगराज तेलाने मालिश करायची वेळ आलीच म्हणून सांगा. समजा भृंगराज पासून भृंग, भृंग, भ्रमर, भुंगा ही भुंग्याचे समानार्थी शब्द आहे. हा जो भुंगा आहे या भुंग्याचे सगळ्यांचे समानार्थी शब्द आहे. मालिश करायची वेळ आलीच म्हणून समजा. आलीच पासून शब्द आहे आली. आली हे जरी मुस्लिम नाव तुम्हाला असेल तर आली हा जो आहे भुंग्यासाठी असलेलं दुसरं नाव आहे. बघा मधुप, काली, गौरी, भृंग, भ्रमर, भुंगा, आली असे वर्ड्स आहे. मी थोडं साईडला सरकतो, याचा स्लाइड तुम्ही व्यवस्थित पॉज करून बघू शकता. बघा आता याच्यावरून क्वेश्चन जे आहेत, क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे बघा. आता समजा प्रश्न असा असतो, भुंगा समानार्थी शब्द अयोग्य, भुंगा समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा. म्हणजे कोणता भुंगा या समानार्थी शब्दाला समानार्थी शब्द नाही ते बघायचं आपल्याला. बघा वर्ड कोणता आहे? भ्रात, मिलिंद, भ्रमर आणि मधुप. आपल्या स्टोरीमध्ये बघा मधु आणि मधुकर, त्यापासून मधुप हात आहे म्हणजे भुंगाला समानार्थी हा आहे. भ्रमर, भ्रग, भ्रमर तर आहेच, आणि मिलिंद त्याच्या मुलाचं नाव होतं म्हणजे मिलिंद पण आहे. हे तिन्ही भुंगा या समानार्थी शब्दाला भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. म्हणजे अयोग्य कोणता आहे आपला? भ्रांत. म्हणजे आपला आन्सर हे फर्स्ट असेल. दुसरा बघा, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. भुंगाला समानार्थी शब्द बघा, भानू, समीरण, मृगेंद्र, मिलिंद. मिलिंद आपल्या स्टोरी मधला वर्ड आहे, आन्सर हे असेल. भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा. वेगवेगळे एक्झाम्स आहे पण शब्द तोच असतील. वसंत, आरी, आली, तनुज. वेळ आली, आली पासून वर्ड आली, आपला आन्सर असेल हे. म्हणजे मी काय केलं, सिंपल स्टोरी बनवली आणि त्या स्टोरीला अशा प्रकारे लिंक केलं. तर आपल्याला मराठीमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द किंवा गटात न बसणारे शब्द पण येऊ शकतात. कधी कधी असं येऊ शकतं की शब्द समूहाबद्दल शब्द असतील, या सगळ्यांना ट्रिक्स असतात. मी याच्या सगळ्यांच्या ट्रिक्स बनवलेल्या आहेत, तुम्ही अशा बनवू शकता. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जर सांगितलं मला सर की मराठीचे ट्रिक्स घ्या किंवा मराठीवरती आपण लेक्चर घ्या, तर आपण ट्राय करूयात इथे लेक्चर घेण्याचा. ते बिलकुल त्याची कुठलीही फीस नसेल, त्या टोटल फ्री ऑफ कॉस्ट असेल. नेक्स्ट बघा बघा दुसरा. आता मी काय तर कावळा, कावळा हा शब्द नेमका कसा लक्षात ठेवायचा, तर त्याच्यावरती मी ट्रिक्स बनवली होती. कावळ्या बरं का, हा म्हणजे याला कावळ्या म्हणलं आपलं. कावळ्याने 10व्याच्या ठिकाणी एकदा तरी नैवेद्य, ज्याला आपण निवद म्हणतो, निवद मराठीकडे आपण गावाकडच्या भाषेमध्ये, नैवेद्याला शिवायला हवे, नाहीतर पूर्ण विधी वाया जातो. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही तुमच्या घरी जर कोणी वारलं तर आपण काय करतो, 10व्याचा कार्यक्रम करतो. त्या 10व्याच्या कार्यक्रमामध्ये कावळ्याने त्या याला नैवेद्याला टच करायला पाहिजे. जर नैवेद्याला टच नाही केलं तर विधी परत करावी लागते. तर ते त्यापासून घेतलेलं वर्ड बघा, कावळ्याने 10व्याच्या ठिकाणी. कावळा, कावळ्यापासून तुम्हाला लक्षात आहे काक आणि काऊ म्हणजेच कावळा, ते सारखे सारखे शब्द आहे. कावळ्याने 10व्याच्या ठिकाणी एकदा तरी, एकदासाठी वर्ड बघा एकाक्ष. एकाक्ष हा कावळ्याचा समानार्थी शब्द आहे. एकदापासून एकाक्ष. तरी नैवेद्याला शिवायला हवे, नाहीतर पूर्ण विधी वाया जातो. वायापासून शब्द आहे वायास. वर्ड काय आहे? वायस. वायस, वायापासून वायस. तुम्ही एकदा मी साईडला सरकतो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. कावळ्याने 10व्याच्या ठिकाणी एकदा तरी नैवेद्याला शिवायला हवे, नाहीतर पूर्ण विधी वाया जातो. कावळा, काक, काऊ, एकदापासून एकाक्ष आणि वायस हे शब्द आहे कावळ्याचे, म्हणजे कावळ्याचे समानार्थी शब्द आहे. मग याच्यावरती प्रश्न कसा येतो बघा. प्रश्न असे भरपूर सारे प्रश्न आहे, मी 1-2च प्रश्न घेतलेले आहेत. समानार्थी शब्द विसंगत गट ओळखा, विसंगत घटक ओळखा. कावळा, काक, वायस आणि काओक. आता मला सांगा, आपण ज्या स्टोरीत बघितला होता तर वाया जाण्यापासून वायस हा शब्द होता म्हणजे कावळ्याचा आहे. कावळा म्हणजे काक असतो,
हा पण आहे आणि कावळा, म्हणजे तिन्ही वर्ड जे आहेत एकामेकाचे तिन्ही शब्द समानार्थी आहेत, पण कावळोखचा काही संबंध आहे का? नाहीये. मग अशा प्रकारे आपण जर का लक्षात ठेवलं तर कन्फ्युजनला चान्स नाहीत आणि फार जास्त वर्ड्स नाही इथे. जर समजा आपण लेक्चर घ्यायचं म्हटलं तर 3 तासामध्ये तुमचे सगळेचे सगळे समानार्थी शब्द होऊन जातील. सगळ्यांच्या ट्रिक्स आपण तयार केलेल्या आहेत. जर वेळ आली तर तुम्हाला मी ते लेक्चर्स टाकून देईल. नेक्स्ट बघा, आणखीन आता जर पोपटचे काही श्रेणीम आहेत ते कसे लक्षात ठेवायचे, त्याचे समानार्थी शब्द कसे लक्षात ठेवायचे. काही म्हणा राव तुम्ही, बघा स्टोरी काय म्हणून आपण, काही म्हणा राव तुम्ही, राव पासून रावा, काही म्हणा राव तुम्ही, पण आमच्या राघू किंवा पोपटावर, तुम्ही आमच्या राघू किंवा पोपटावर शेकशूक घेऊ नका. शेकशूक घेऊ नका म्हणजे डाऊट घेऊ नका, तो नेहमी खरे बोलतो. पोपट हा नेहमी खरे बोलतो. स्टोरी काय म्हणून आपण, काही म्हणा राव तुम्ही, राव म्हणजे आपण बोलताय म्हणतो ना, काय राव काय चाललं, काही म्हणा राव तुम्ही, पण तुम्ही आमच्या राघूवर किंवा पोपटावर शेकशूक घेऊ नका म्हणजे डाऊट घेऊ नका. बघा आता वर्ड कसा आहे, रावा, त्यानंतर राघू, त्यानंतर पोपट आणि शुक, म्हणजे पोपटाचे श्रेणी रावा, राघू आणि शुक. काही म्हणा राव तुम्ही, मी साईडला सरकतो, तुम्ही याची स्लाइडची स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा इमेज डाउनलोड करून घेऊ शकता, व्हिडिओ डाउनलोड केला तरी चालतं. बघा असे वर्ड बघितले की नंतर बघा प्रश्न कसे असतात. प्रश्न अशा प्रकारचे, खालीलपैकी पोपट या शब्दाला समानार्थी शब्द कोणता नाही, तर काही म्हणा राव, राव पासून रावा, तुम्ही आमचा राघू किंवा पोपट याच्यावरती तुम्ही शेकशूक घेऊ शकत नाही म्हणजे हा, त्यानंतर राघू आणि राहावा हे तिन्ही वर्ड एकामेकाचे समानार्थी शब्द आहे, पण हा जो पल्लव आहे पल्लवचा पोपटाशी काहीही संबंध नाहीये. अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला आता कळालं असेल मी तुम्हाला का म्हटलो की तुम्हाला पुस्तक बदलायचं नाही. पुस्तक नाही बदलायचं मित्रांनो, तुम्हाला काय वाचायचं आणि कसं वाचायचं ते बदलावं लागेल. पुस्तकं बदलून काय करता, सगळ्या पुस्तकात तेच दिलेलं आहे. मी एक लेखक आहे, मलाही माहिती आहे की आम्ही कसं कॉपी पेस्ट करतो. सगळेजण आम्ही, मी त्यामध्ये आहे, मी पण आहे त्यामध्ये, की पुस्तक काढायचं म्हटलं तर 10 दिवसामध्ये नवीन पुस्तक तयार होतं. मार्केटमध्ये 10 पुस्तकं एकत्र आणायचे, त्याला कंबाईन करायचं, मिक्स करायचं, झालं नवीन पुस्तक. पुस्तकामध्ये वेगळं काही नसतं. अभ्यास करण्याची पद्धत मला बदलावी लागेल. मी कन्फ्यूज नाही झालो पाहिजे. तर आपल्याला नेमकं बदलायचं काय आहे की आपल्याला काय बदलायचंय, अभ्यास करण्याची पद्धत. अशा प्रकारे आपण स्टडी करायला हवा. त्यामुळे मराठीचं नवीन पुस्तक घ्या असं मी तुम्हाला म्हटलं नाही, पण नवीन पद्धतीने अभ्यास करा हे मात्र नक्की सांगेल 100%. आता बघा नेमका आता गणित बुद्धिमत्ताला कसं टॅकल करायचं. मराठी झालं आपलं, मराठीमध्ये काय करायचं आपल्याला, सगळ्यात जास्त फोकस कोणत्या गोष्टीवर करायचा, तर आपल्याला शब्दार्थावर करायचं. ग्रामर अगदी सोपं असतं, कोणतेही साधं पुस्तक घ्या, त्या पुस्तकातून ग्रामर होईल आणि शब्दार्थासाठी अगदी तुम्ही ट्रिक्स बनवून करू शकता. नंतर गणित बुद्धिमत्तेसाठी, गणित बुद्धिमत्तेच्या शॉर्टकट शिका, ट्रिक्स शिकून घ्यावं लागेल तुम्हाला. मी गणित बुद्धिमत्तेचा शिक्षक नाहीये, मला नाही येत गणित बुद्धिमत्ता, पण मी एवढं नक्की सांगू शकतो की तुम्हाला शॉर्टकट आणि ट्रिक्स शिकून घ्यावे लागतील. का घ्यावे लागतील मित्रांनो, कारण 100 प्रश्नाला टाइम 90 मिनिट येणार आहे. म्हणजे प्रश्न आपल्याकडे 100 आहे, त्यापैकी 50 प्रश्न असणारे गणित बुद्धिमत्तेचे, ज्याला कॅल्क्युलेशन असणार आहे. मग याला आपल्याला ट्रिक्स तुम्हाला शिकून घ्यावे लागतील. ट्रिक्स नसेल तर आपल्याला टाइम जास्त लागेल. तुम्ही मग लगेच, मला एकदा अशा क्लासमध्येच एक मुलगा म्हणला होता की सर असं ऐकलेलं आम्ही की यशाला शॉर्टकट नसतो, सक्सेस हॅज नो शॉर्टकट. मित्रांनो, सक्सेसला शॉर्टकट नसतो हे खरं आहे, पण हे पण तितकंच खरं आहे की गणित बुद्धिमत्तेला शॉर्टकट असतो. परत रिपीट करतो, यशाला शॉर्टकट नाही हे खरं आहे, पण गणित बुद्धिमत्तेला शॉर्टकट असतो, ते शिकून घ्या. त्यासाठी तुम्हाला नवीन क्लास लावायची गरज आहे का? बिलकुल नाही. नवीन पुस्तक तुम्हाला यूज करायची गरज आहे का? बिलकुल नाही. काहीच करायचं नाहीये, युट्यूबवर टाकायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करावं लागेल की समजा आता तुम्हाला घड्याळावरचे क्वेश्चन पाहिजे, तुम्हाला याचा शॉर्टकट पाहिजे, काहीच नाहीये. शॉर्टकट ऑन क्लॉक क्वेश्चन्स असं टाका. फक्त तुम्हाला एक तर इंग्लिशमध्ये टाकावं लागेल किंवा हिंदीमध्ये टाकावं लागेल. तुम्ही हिंदीमध्ये टाकलं ना तरी मिळतो तुम्हाला, मराठीमध्ये टाकलं तरी तुम्हाला हिंदीचे व्हिडिओज मिळतील, भरपूर व्हिडिओज मिळतात. ते व्हिडिओज बघा आणि शिकून घ्या. युट्यूबवर सर्व काही आहे तुम्हाला, तर नवीन पुस्तक घ्यायची गरज नाही, पण या गोष्टी तुम्हाला शिकून घ्याव्या लागतील. मग सर गणित बुद्धिमत्तेचा मी अभ्यास करायचा तर नेमका कुठून करायचा, तर गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला 5वी ते 8वी च्या दरम्यानचे प्रत्येक वर्षी जी स्कॉलरशिप असेल ती कधी कधी चेंज होतं, कधी 7वीला असेल, कधी 8वीला असेल, कधी 5वीला, कधी 6वीला, जे काय असेल ते. तर
तुम्हाला इयत्ता 5वी ते 8वीच्या दरम्यानचे स्कॉलरशिपचे किंवा नवोदयचे जे पुस्तक आहेत, स्कॉलरशिप ही जी एक्झाम असते स्पर्धा परीक्षा किंवा नवोदय जी स्पर्धा परीक्षा असते, यांची जे पुस्तक असते ना, त्यांच्यामधून तुम्हाला गणित बुद्धिमत्ता करायची आहे. नवीन कोणतेच पुस्तक विकत घ्यायचं नाहीये. परत सांगतो मी, जुन्या मुलांनी कोणतेच नवीन पुस्तक विकत घ्यायचे नाही, बिलकुल घ्यायचे नाहीये. जुन्या मुलांनी नवीन कोणतं पुस्तक विकत घ्यायचं नाहीये. आणि मग यांनी करायचं काय, तर फक्त आणि फक्त सराव. तुम्हाला जे फोकस करावा लागणार आहे तो सरावावरती. कारण सराव का, कारण 100 प्रश्न 90 मार्क्स आहेत, म्हणजे आपला टाइम कमी आहे. तर मेन फोकस सरावावरती. आता नवीन पुस्तक विकत घ्यायचं का, बिलकुल नाही. जे ऑलरेडी आहे तेच असू द्या, कारण सगळ्या पुस्तकात सारखंच मटेरियल आहे, वेगळं काही नाहीये. तर गणित बुद्धिमत्तेसाठी आपला 5वी ते 8वीच्या दरम्यानचे स्कॉलरशिपचे किंवा नवोदयचे पुस्तक करायचे, जुने जे पुस्तक आहे त्यातूनच करायचं, नवीन काही घ्यायचं नाही. टोटल जर का तुम्ही नवीन असाल की तुम्हाला आतापर्यंत काहीच माहिती नाही, तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर मी तुम्हाला रिप्लाय देईल. रिप्लाय माझ्या पद्धतीने देईल. लगेच मेसेज टाकायचा 10 मिनिटांनी परत प्लीज रिप्लाय असं करायचं नाही. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रिप्लाय येईल, कृपया समजून घ्या. भरपूर साऱ्या मुलांचे कॉन्टॅक्ट आहेत, सगळ्यांना रिप्लाय देत जर म्हटलं तर 3 ते 4 तास लागतात. दिवसातले 3-4 तास पूर्णपणे सध्या व्हॉट्सअपवर चाललेले आहेत. तर रिप्लाय येईल, पण माझ्या पद्धतीने येईल, तुमच्या पद्धतीनं नाही. तेवढी गोष्ट तुम्ही ऍडजस्ट करा. नेक्स्ट बघा. हा, मी काय म्हणतो की गणित बुद्धिमत्तेला नवीन पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं नाही का म्हणतो, कारण हे सिंपल प्रश्न असतात. समजा मी एक प्रश्न डिस्कस करतो, वाशिम पोलीस भरतीचा आहे. प्रश्न असा होता, डिक्शनरी हा शब्द 1 2 3 4 5 6 7 8 9 असा लिहिला जात असेल तर ऑर्डिनरी हा शब्द कसा लिहिला जाईल. बघा आता, डिक्शनरी डी साठी काय 1, इथे लिहून टाका 1, इथं 1 आला. आय साठी काय 2, लिहून टाका 2. सी साठी काय 3, सी इथं नाही, सोडून द्या. टी इथं 3 आहे आपलं, सोडून द्या. आय किती नंबरला बघा, 1 2 3 4 5, इथं 5 नंबरला काय आहे, इथं 1 2 3 4 2 दिलेला आहे परत, तर इथं आयला 2. बघा इथं ऑर्डिनरी. आता बघा ARY बघा तुम्ही परत, ARY ला काय 7 8 9, म्हणजे 7 8 9 इथं आहे. आपल्याला इथं 1 आणि 2 पाहिजे, 1 आणि 2 इथं पण आहे. प्रश्न ऑप्शन हा गेला आपला. तर राहिला की आता 5 9 5 6 5 8, म्हणजे आपला सेकंडला काय हे पाहावं लागेल, सेकंडला काय ते पाहावं लागेल. तर सेकंडला कोण इथं आर कितीला बघा, इथं आर इथं 8 आहे, तिथं 8 येणे अपेक्षित आहे. आन्सर 4 आलं. काही लोकांना हे थोडंसं फास्ट वाटलं असेल, तुम्ही व्यवस्थित त्याला थांबून घ्या, व्हिडिओला थांबून घ्या, तुम्ही बघा अगदी सिंपल आहे. किंवा तुम्ही याला डायरेक्ट असं जरी म्हटलं की आर ला 8 आहे, मग याला मी शॉर्टकट सांगतो. आता मी तुम्हाला शॉर्टकट शिकून असं का म्हटलो, आता इतका याला वेळ लागला ना, याला तुम्ही विदिन अ सेकंड सॉल्व्ह करू शकता. आर ला काय आहे 8 आहे, आर डबल आला ना, ह्या प्रश्नामध्ये डबल काय आलेलं आहे, आर आलेला आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय पाहिजे, आर सेम पाहिजे. म्हणजे इथं हा पॉइंट आणि हा पॉइंट सेम पाहिजे. 7 8 9 8 6 8 8 8 उत्तर हेचे अगदी शॉर्टकट मध्ये, कारण दोन्हीकडे एकच पाहिजे ना. ला दोन्हीकडे एक कुठे, इथं चौथ्यामध्ये मी बाकीच करणार नाही. असे शॉर्टकट तुम्हाला शिकून घ्यावे लागतील. आणि हे कधी होतात डेव्हलप, हे प्रॅक्टिसना डेव्हलप होतात. ह्या गोष्टी पुस्तकातून शिकवल्या जात नाही. त्यामुळे तुम्ही सरावाचे पुस्तकं घ्या, तुम्ही 8 9 10 किती पुस्तकं घ्या, पण सरावाचे घ्या. पण तुम्ही असं जर तुम्ही थेरॉटिकल म्हटलं तर तुम्हाला एक पुस्तक जे तुम्ही अगोदर अभ्यासलेलं आहे तेच कंटिन्यू करायचे. दुसरा प्रश्न काय बघा, हॉस्पिटलला मंदिर म्हटलं, मंदिराला शाळा आणि शाळेला धर्मशाळा म्हटलं तर शिक्षणाची सोय कुठं होईल. आपल्याला माहिती शिक्षणाची सोय कुठं होत असते, शाळेमध्ये. पण शाळेला काय म्हटलं, धर्मशाळा. तर मग आता नंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघा. मग इथं शाळेला धर्मशाळा म्हटलं तर शिक्षणाची सोय कुठं व्हायला पाहिजे, आता धर्मशाळेमध्ये. आन्सर 4. याच्यासाठी कुठं तुम्हाला पुस्तकाचा अभ्यास करायची गरज आहे नाही, याला कॉमन सेन्स लागतो. त्या कॉमन सेन्सनं आपल्याला जायचं आहे. तर स्ट्रॅटेजी अशीच असणार आपली की आपल्याला फोकस हा सरावावरती करायचा. जे जुने मुलं अभ्यास करतात ना, नवीन पुस्तक घेण्यास फंदात पडू नका. गणित बुद्धीमध्ये नवीन पुस्तक घ्यायचं नाही. 5वी ते 8वीचं स्कॉलरशिपचे पुस्तक करायचे, नवोदयचे पुस्तकं करायचे, ते करायचं आणि प्रॅक्टिस करायची. जितकी प्रॅक्टिस करताल ना तितकं आपल्यासाठी सोपं जाणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. आता गणिताला माझं म्हणणं काय आहे की तुमच्याकडे मटेरियल भरपूर आहे रे, तुमच्याकडे पण मटेरियल आहे आणि मार्केटमध्ये पण आहे. पण तुमच्याकडे असलेल्या मटेरियलला आणि मार्केटमध्ये असलेल्या मटेरियलला काहीच व्हॅल्यू नाहीये. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या, हा पहिल्यांदा एक पुस्तक घ्या, त्या पुस्तकातून सगळे कन्सेप्ट क्लिअर करा. तुम्ही जिथं क्लास लावला असेल, कन्सेप्ट क्लिअर असतील ना, सरावावरती फोकस करा.
आता बघा फॉर एक्झाम्पल हा प्रश्न आहे, 10 पुस्तकांची किंमत किती आहे? 55 रुपये. तर 4 पुस्तकांची किंमत किती रुपये असेल? असं जर मी तुम्हाला विचारलं, तुम्ही काय करता लगे? 10 पुस्तकांची किंमत किती आहे? 55 रुपये. तर 4 पुस्तकांची किंमत किती? X. मग तुम्ही असं करता लगे 4 गुणिले 55, मग त्यानंतर भागिले किती आपलं? 10. नंतर तुमचं येतं 5 दोन्ही 10, हे 11, हे 2, उत्तर आलं 22 तुमचं. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जवळपास तुमचा 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ जातो आणि आपल्याला तर 1 मिनिटापेक्षा कमी वेळाची गरज आहे. मग याला शॉर्टकट कसा आहे? प्रश्न सॉल्व्ह करायची पद्धत समजून घ्या, शॉर्टकट शिकून घ्या. मी गणित शिक्षक नाहीये, पण जेव्हा मी अभ्यास करायचो तेव्हा मी कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे बघा. आता 10 पुस्तकांची किंमत किती आहे? 10 पुस्तकांमध्ये 55. तर 4 ची किती? तर मी काय विचार करतो, 10 आणि 4, तर हे 4 किती याच्या? 40%. 4 किती आहे? 40%. मग 55 चे 40% किती होईल? 55 चे 40% किती होईल? तोंडी काढू शकतो. मग 55 चे 10% असेल 5.5, 5.5. मग हे झालं 10%. 10% झालं म्हणजे 11 झालं 20%, आणि 11च्या दुप्पट 22 झालं 40%. हे मला असं तोंडी काढता यायला हवं, इतकी स्पीड आपल्याला यायला हवी. पण ही कधी येईल? ही येईल सरावानं. मी आता सांगितल्यानंतर काही लोकांना काही कळालं पण नसेल. का नाही कळालं? कारण सराव नाही तितका आपला. तर आपण फक्त पुस्तकं सॉल्व्ह करत बसायचे नाही, तर आपल्या प्रश्नांसोबत खेळावं लागेल. सराव प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायच्या, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, पण सरावावर खेळावं लागेल. गणितात आपण नवीन कोणतंच पुस्तक विकत घ्यायचं नाही. जे पुस्तक तुमचं ऑलरेडी आहे त्याच पुस्तकाला समोर आपल्याला कंटिन्यू करत चालायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आपण नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे तो आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीवरती मला काही मुलांनी डाऊट विचारले होते. मला ते म्हणे की सर, चालू घडामोडी हा विषय इतका वास्ट आहे की त्यातलं काय वाचावं आम्हाला कळत नाही. आम्ही काही वाचलं तर काही येतं. म्हणलं काही कसं येईल? काही येत नाही. ते म्हणे सर, मागच्या काही एक्झामला काय झालं होतं की जायद मेडल हे हा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा कोणत्या देशाचा आहे असा प्रश्न विचारला होता. मी त्याला विचारलं की तारीख कोणती होती? तर त्याने मला सांगितलं की सर 2019च्या एक्झाम मधला आहे, तारीख त्याला सांगता नाही आली. पण जायद मेडलवर प्रश्न का आला हे पहिलं समजून घ्या ना. जायद मेडल हा जो आहे संयुक्त अरब अमिराती जी आहे त्या संयुक्त अरब मधला हा पुरस्कार आहे, सर्वोच्च नागरी पुरस्कार. मग आपण भारतामध्ये आहोत, आपण महाराष्ट्रातल्या पोलीस भरती तयारी करतो. हा प्रश्न तेव्हा जर आला जरी असेल 18-19ला कधी पण, तर नेमकं का आला असेल? रिझन असं होतं, तेव्हा नरेंद्र मोदींना या अवॉर्डने सन्मानित केले होते आणि एक्झाम जेव्हा झाली होती त्याच्या अगोदर ही गोष्ट न्यूज मध्ये होती. आज तुम्हाला काही लोक म्हणतात सर कोणत्याही देशाचे पंतप्रधान विचारले जाते, राष्ट्रपती विचारले जाते, मुद्रा, राजधानी, पुरस्कार विचारले जाते. चुकीचं बोलताय तुम्ही. कोणत्याही देशाचे नाही, त्याच देशाचे विचारले जातील जे देश सध्या चर्चित आहेत. सध्या समजा एक्झाम झाली 1 महिन्यानंतर, तर रशिया बद्दल माहिती विचारली जाऊ शकते. तुम्हाला पुतीन साहेबांबद्दल विचारलं जाऊ शकतं. काय विचारलं जाऊ शकतं पुतीन साहेबांबद्दल? कारण पुतीन साहेब सध्या न्यूज मध्ये आहेत, सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. म्हणजे ही कोणतीही न्यूज विचारली जात नाही, फक्त तीच न्यूज विचारली जाते जी चर्चित असते. मग सर प्रश्न असा आहे की याच्यासाठी आम्ही वर्तमानपत्रे वाचावेत का? माझं असं म्हणणं आहे, मी बाकी लोकांपेक्षा थोडंसं वेगळं बोलतोय. हे माझं स्टेटमेंट थोडंसं वेगळं असेल, काही लोकांना पचणार नाही. माझं असं म्हणणं आहे, जर का एक्झामला आपल्याकडे आता 3-4 महिनेच आहेत, तर आपण न्यूजपेपर वाचायला नकोत. न्यूजपेपर वाचणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. तुम्ही न्यूजपेपर वाचूच नका असं म्हणत नाही. पण एक्झाम जर समोर आहे तर न्यूजपेपर वाचू नका. सिंपल. कारण न्यूजपेपर वाचण्यामध्ये आपले दिवसातले 1 ते 2 तास जातात. ते वाचलेलं लिहावं लागतं, त्याचे पॉईंट आपल्याला काढावे लागतात आणि ते पॉईंट परत रिवाइज करावे लागतात. या सगळ्या प्रोसेसला आपला टाइम भरपूर जातो. मग याच्या व्यतिरिक्त आपण काय करायचं? एक्झाम जवळ आली म्हणून जर तुम्ही एक्झाम 1 वर्ष पुढे आहेत, तुम्ही न्यूजपेपर वाचा, काही प्रॉब्लेम नाही. पण सध्या तुम्ही वर्तमानपत्र वाचायचं नाही. त्याच्यावेळेस काय करायचं? मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या चालू घडामोडीच्या कोणत्याही पुस्तकापैकी 2 पुस्तकं आणा आणि ते 2 पुस्तकं 2दा, 3दा, 4दा, 5दा वाचा. ते लोक तुमच्यासाठी काम करता येते ना,
ते लोक तुमच्यासाठी मेहनत घेऊन राहिले ना, त्या लोकांनी नोट्स काढल्यात ना, मग त्या लोकांनी मेहनत घेतलेली आहे ऑलरेडी, त्याच्यासाठी तुम्ही परत कशाला मेहनत घेता? गरज नाही. कारण चालू घडामोडीचं फार जास्त वेटेज पण नाहीये, तुम्हाला 5-6 मार्क येतील, त्याच्यासाठी आपला पूर्ण न्यूजपेपर वाचायची गरज नाहीये, टाइम तितका नाही आपल्याला. नंतर बघा आता हा झाला चालू घडामोडीचा. नंतर बघा आता जीके. मी जीके सोबत बघा पहिली गोष्ट, मी पहिलं अगोदर पुढे जातो. जीकेचा नाद करू नका. जीकेचा नाद तुम्ही करायचाच नाही. जीके सोबत तुम्ही इगो धरायचा नाही पोलीस भरतीच्या मुलांनी. कारण जीके हा खूप मोठा वास्ट सिलेबस आहे. जीकेचा सिलेबस इतका मोठा आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. जीके समजा 25 मार्कला येतं ना, तर 25 पैकी 25 आपल्याला पडणार नाही हे आपण पहिल्या दिवसापासूनच कन्सिडर करायचं. काही गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्याच लागतील. एखाद्या पोलीस भरतीमध्ये एखादा प्रश्न त्या पॉइंटवरती आला म्हणून तो पॉइंट आपण त्या पॉइंटचे 50 पानं वाचायचे, हे कुठल्याही प्रकारचं प्रॅक्टिकल आपण काय म्हणू शकतो की आपल्याला बेनिफिट मिळणार नाही, आपल्याला प्रॅक्टिकली बेनिफिट मिळणार नाही. तर त्यामुळं जीकेचा नाद करायचा नाही कोणताही आपण. मग जीकेचा नाद करायचा नाही, इगो धरायचा नाही. इगो म्हणजे काय? जीकेची एखादी गोष्ट आपल्याला येत नाही ना, जीकेच्या काही गोष्ट येत नाही, तर त्या नादामध्ये की आपण आपला टाइम वेस्ट नाही करायचा, की इगोस्टिक नाही म्हणायचं कस काय येत नाही, बघतोच तुझ्याकडं, लगेच वाचतोच मी सगळं. नाही, तू सगळं वाचल्यानंतरही तुझ्या पेपरला तो प्रश्न येण्याची गॅरंटीच नाहीये. जीके खूप मोठा वास्ट सिलेबस आहे. मग जीकेचं आपलं करायचं काय? तर जीके मध्ये विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र यांच्यासाठी तुम्हाला अगोदर क्रमिक पुस्तके, स्टेट बोर्डचे सगळे पुस्तकं वाचून टाकायचे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जो तात्यांचा ठोकळा आहे तो नंतर वाचा, सध्या नाही. अगोदर काय करायचे, सगळे क्रमिक पुस्तकं वाचायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही ठोकळ्याला वगैरे जायचं, तोपर्यंत जायचं नाही. हा, पोलीस प्रशासन तुम्हाला एखाद्या चांगल्या पुस्तकातून वाचावं लागेल. जवळपास सगळ्या पुस्तकामध्ये जितकं पोलीस प्रशासन दिलेलं आहे त्याचे झेरॉक्स काढून घ्यायच्या, ते 10-15 पानाच्या, आणि तेवढं व्यवस्थित करावं लागेल. कारण पोलीस प्रशासन आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेलं नाहीये, आहे पण इतकं व्यवस्थित नाहीये जितकं तुम्हाला पोलीस भरतीच्या पुस्तकात मिळेल. पोलीस प्रशासनासाठी तुम्हाला एखाद्या पोलीस भरती पुस्तकाचे झेरॉक्स करायची 10-15 पानं, झेरॉक्स बी करायची गरज नाही. ज्या एखाद्या मुलाकडे असेल मोबाईलमध्ये फोटो काढून घ्यायचा आणि ते वाचायचं, किंवा त्याला तुम्ही लिहून टाकलं तरीही चालतं, काहीही प्रॉब्लेम नाहीये. हे झालं आपलं सामान्य ज्ञान. मग आता दुसरं सामान्य ज्ञानच्या पुढचा आपला येईल आता की सर आमचा स्टडीचा प्लॅन कसा असला पाहिजे, दिवसभराचा प्लॅन कसा करायचा आम्ही. तर बघा, माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाला डेली 8 तास काम करावं लागेल. डेली फक्त 8 तास, जास्त नाही. 24 तासापैकी 8 तास म्हणजे फक्त 1/3 इतकाच अभ्यास करायचा आपल्याला 1/3 इतकाच अभ्यास करायचा. बघा, मग मी तुम्हाला जनरल टाइम टेबल देतो. जनरल टाइम टेबल देत असताना मी असं कन्सिडर केलेलं आहे की तुम्ही सकाळी 6 ते 7 ग्राउंड करत असाल. ही मी मिनिमम म्हणतो, काही लोकांना यापेक्षा जास्त वेळ लागेल, काही लोकांना कमी लागू शकतो, तर तुमच्यावर डिपेंड आहे. 6 ते 7 तुम्ही ग्राउंड करताल आणि संध्याकाळी पण तुम्ही 6 ते 7 ग्राउंड करताल, असं मी कन्सिडर केलेलं आहे. आणि त्याच्यानुसार हा टाइम टेबल दिलेला आहे. तुमचा हा टाइम चेंज असेल त्याच्यानुसार तुमचा हा तुम्ही स्टडी प्लॅन ऍडजस्ट करू शकता. सकाळी काय करायचं, आपलं ग्राउंड केल्यानंतर सकाळी आपल्याला 8 वाजता आपल्याला अभ्यासाला बसायचं. काही लोक म्हणतात सर ग्राउंड नंतर आहे, मग आम्ही आतापासून ग्राउंड करणं गरजेचं आहे का? जर तुम्ही आतापासून ग्राउंड नाही केलं ना, तर मग तुम्हाला MPSC वाले, PSI वाले, STI वाले, असिस्टंट वाले, सरळ सेवेवाले मुलं तुम्हाला भारी ठरतील. ग्राउंड मध्ये तुम्ही त्यांना हरवू शकता ना. तुम्हाला जास्त मार्क्स कुठे मिळणार आहे? ग्राउंड मध्ये, जिथे त्यांना कमी मिळणार आहे. तर त्यामुळं तुम्हाला ग्राउंड आतापासून करणंच आहे. सकाळी ग्राउंड करायचं. 8 ते 10 हा आपला पहिला स्लॉट झाला. त्यानंतर 10:30 ते 12:30 हा दुसरा स्लॉट झाला. तिसरा स्लॉट आपला 1:30 ते 3:30, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 4 ते 6 असे 4 स्लॉट बनवायचे अभ्यासाचे. 4 स्लॉट बनवत असताना तुम्ही याच्या तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार थोडाफार तुम्ही चेंज करू शकता. पण माझं असं म्हणणं आहे की सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला 4 तास मिळाले पाहिजे, 2-2 तासाचे स्लॉट, आणि दुपारच्या सत्रामध्ये आणखी आपल्याला 2-2 तासाचे 2 स्लॉट मिळायला हवेत. नंतर बघा, हे झाल्यानंतर परत संध्याकाळी तुम्ही ग्राउंडला जाणार. मी याला थोडं साईडला सरकतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. नंतर हा अभ्यास करत असताना हा अभ्यास ग्रुपमध्ये करायचा नाही. पेपर रात्री ग्रुपमध्ये सोडायचा.
तुमचे पोलीस भरतीचे ग्रुप्स असतात तर तुम्ही अभ्यास ग्रुपमध्ये नाही करायचा, पण पेपर मात्र ग्रुपमध्ये सोडायचा. मॅक्झिमम मुलं सगळे आता गावाकडे आहे, मी पण गावाकडचं आहे. गावाकडची मुलं एकत्र आल्यानंतर आणि आता लॉकडाऊन असल्यामुळं की तुम्ही एकत्र आल्यानंतर तुमच्या चर्चा काय चालतात मला चांगलं माहीत आहे. तुम्ही जर एका वर्गात असेल तर मग सध्या ती काय करते, तिला किती मुलं आहेत, आणखीन गावामध्ये इतर काय चर्चा सुरू आहे, इतर काय काय सुरू आहे, भरपूर साऱ्या गोष्टी असतात त्याच्यावरती तुम्ही भरपूर डिस्कशन करतात. त्यामुळं ग्रुपमध्ये अभ्यास नाही करायचा. मग ग्रुपमध्ये तुम्हाला कधी यायचंय, रात्री एक पेपर सॉल्व्ह करायचा, डेली एक पेपर सॉल्व्ह करायचा आहे. पेपर सॉल्व्ह करत असताना कसा पेपर सॉल्व्ह करायचा, आज जर तुम्ही पाठीमागचे प्रश्न घेतले तर दुसऱ्या दिवशी सराव प्रश्न घ्यायचे, सराव प्रश्न आज घेतले तर दुसऱ्या दिवशी काय घ्यायचं, पाठीमागचे प्रश्न घ्यायचे. म्हणजे आज तुम्ही समजा लातूरचा पोलीस भरती पेपर घेतला, उद्या सराव पेपर घ्या, परवा दिवशी परत औरंगाबाद पोलीस भरती परत सराव, म्हणजे एक दिवस आलेले पेपर झालेले पेपर आणि एक दिवस सराव पेपर, अशा प्रकारे पेपर तुम्ही डेली एक सॉल्व्ह करायचा. आता बघा, पेपर सॉल्व्ह केल्यानंतर जेव्हा तुम्हाला मार्क्स चेक करायचे तेव्हा समजा तुम्ही 4 जण आहेत तर प्रत्येकाचा पेपर दुसऱ्याला गेला पाहिजे. समजा मी आहे, माझा पेपर दुसरा चेक करेल, दुसऱ्याचा पेपर तिसरा चेक करेल, तिसऱ्याचा चौथा आणि चौथ्याचा मी. अशा प्रकारे मला पेपर एकमेकांचे इंटरचेंज करायचे, आदला बदल करून काय करायचे, तपासायचे. आणि आम्ही जेव्हा अभ्यास करायचो ना तेव्हा आम्ही ज्याला मार्क्स कमी पडेल ना त्याला आम्ही पनिशमेंट द्यायचो, सजा द्यायचो. आता सजा कशी असू शकते, सजा एक तर पैशाच्या स्वरूपात असू शकते किंवा प्रत्येकाने दररोज 10,000 रुपये गोळा करायचे, 5-5 रुपये गोळा करायचे किंवा 2-2 रुपये गोळा करायचे. प्रश्न पैसे तुम्ही किती गोळा करता याच्यावरती नाही. समजा तुम्ही 5 जण आहात, 2-2 रुपये गोळा केले तुमचे 10 रुपये होईल, जो टॉपर येईल त्याला 10 रुपये देऊन टाकायचे. किंवा दुसरी गोष्ट आम्ही काय करायचो, आम्ही जेव्हा रूमवर राहायचो तर जो कोणी ज्याला कमी मार्क्स पडेल त्याने काय करायचं, सगळ्यांसाठी चहा बनवायची, भांडे घासायचे. किंवा स्वयंपाक तुम्ही करत असाल तर मग आज संध्याकाळ स्वयंपाक तिनेच करायचा, बाकीच्याने आरामात खायचं. म्हणजे अशा प्रकारच्या पनिशमेंट तुम्ही देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, चेकिंग जी आहे ती चेकिंग क्रॉस चेकिंग व्हायला हवी. बघा, हे झालं ऑफलाईन पेपर. डेली आपण एक ऑफलाईन पेपर सॉल्व्ह करणार आहोत. सध्या पेपर ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे माहिती नाही, आपल्याला दोन्ही पेपरसाठी तयार राहावं लागेल. त्यामुळं प्रत्येक रविवारी एक ऑनलाईन पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. प्रत्येक रविवारी एक कमीत कमी ऑनलाईन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. जास्त सॉल्व्ह केलं तुम्ही तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हा आपला असेल स्टडी प्लॅन, मी साईडच रखतो, जर कोणी स्क्रीनशॉट काढला नसेल तर काढून घ्या. नेक्स्ट बघा, आता सगळ्यात महत्वाचं काय की इथं बघा की अभ्यास करत असताना नेमकं एकाच दमात अभ्यास नको. मग 8 तास अभ्यास करायचा ना, मी सकाळी 4ला उठतो आणि समजा मी 12 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत इतका अभ्यास करतो. मी रात्री 8ला अभ्यासाला बसलो की मी सकाळी 4 पर्यंत अभ्यास करतो. ही अभ्यास करण्याची मूर्ख लोकांची पद्धत आहे. असं कोणीच अभ्यास करत नाही. सक्सेसफुल लोकांच्या स्टोरी वाचवा, त्यांनी असा कधीच अभ्यास केलेला नाही. मी एकदा बसलो म्हणजे उठणारच नाही, बिलकुल नाही. आपल्याला एका दमात अभ्यास नकोय, हळूहळू टप्प्याटप्प्याने करा. कारण आपलं ब्रेन आहे, माइंड आहे, ते थकतं. जसं आपलं शरीर थकतं तसं आपलं बुद्धी, मन किंवा आपलं जे ब्रेन आहे ते पण थकतं. त्याला पण विसावा लागतो, त्याला पण ब्रेक लागतो. तर टप्प्याटप्प्याने अभ्यास करायचा. इतकाच वाचायचा हा आग्रह नको. आज ह्या पुस्तकाचे 100 पानं झाल्याशिवाय हा पठ्य उठणारच नाही. हा पठ्या 100 पानं वाचूनच उठेल, अशा प्रकारचा अट्टहास बिलकुल करायचा नाही. आपल्या पद्धतीनं जितकं वाचता येईल तितकं करायचं, जितकं चांगलं समजेल त्या पद्धतीने करायचं. त्यानंतर रविवारी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी परत करायची. बघा, मी पाठ्यमागचे जे पोलीस म्हणून सिलेक्ट झालेले आहेत त्यांना विचारल्यानंतर मला एक नवीन गोष्ट अशी समोर आली. तुम्ही काय करता, ग्राउंड जे असतं ना मित्रांनो आपलं, आपण ग्राउंड काय करतो, एक तर सकाळी सकाळी करतो दिवस उगवण्याच्या अगोदर, किंवा आपण सायंकाळी करतो की जेव्हा ग्राउंडवरती किंवा रस्त्यावरती कोणीच लोक नसतात. अशा पद्धतीने आपण तयारी करतो. आणि जेव्हा आपण पोलीस भरती द्यायला जातो तेव्हा आपली ग्राउंड ना सकाळी होत ना सायंकाळी होत. आपण प्रॅक्टिस केलेली आहे सकाळची किंवा सायंकाळची, पण नेमकं होतं काय की आपल्यासाठी हे दोन्ही टाइम स्लॉट अवेलेबल नसतात. सकाळी 9 ते 5 या दरम्यान, सकाळी 9 ते सायंकाळी 5 किंवा 6-7 वाजेपर्यंत की आपली कधीतरी ग्राउंडला नंबर येतो. जेव्हा आपण मैदानी चाचणीसाठी जातो तेव्हा या वेळेला कुठेतरी आपला नंबर येतो. मग अशा केसमध्ये आपण केलेली प्रॅक्टिस आणि हा टाइम कुठेतरी मॅच होत नाही. त्यामुळे रविवारी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा ग्राउंड करत असताना तुम्हाला सकाळी करायचं नाही आणि सायंकाळी करायचं नाही. एका रविवारी 10 वाजता पळायला सुरू करायचं,
दुसऱ्या रविवारी 11 वाजता पळायला सुरुवात करायचं, तिसऱ्या रविवारी 12 वाजता पळायला सुरुवात करायचं, नंतर 1 वाजता, नंतर 2 वाजता, नंतर 3 वाजता. टायमिंग चेंज करायचे. गोळा फेकचं पण तेच करायचं आपल्याला. त्यानंतर तुमचं 1600 मीटर 100 मीटर जे काय असेल, म्हणजे ग्राउंडचा जो टाइम आहे तो टाइम आपल्याला काय करायचा आहे, चेंज करायचा, वेळ बदलून प्रॅक्टिस करायची, जेणेकरून आपण बाकीच्या वेळेला देखील ॲडजस्ट करू शकतो. मित्रांनो, हा होता शॉर्टमध्ये स्टडी प्लॅन. ॲक्च्युली स्टडी प्लॅन करत असताना मी सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे, त्यामुळं मी त्यामध्ये अचूकता पण आली असेल. तुम्ही बघितलं असेल, आपण प्रश्न देखील घेतलेले आहेत आणि प्रश्नानुसार डिस्कस केलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, त्याबद्दल काही नाही. आणखीन मी याच्याबद्दल थोडंसं की डिटेलमध्ये जर का पुस्तक वाचायचे असतील तर कोणते वाचायचे, मी त्यांचा परत अभ्यास करून एक चांगला व्हिडिओ बनेल. पण सध्याच्या कंडिशनला माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला आपले स्टेट बोर्डचे पुस्तक वाचायचे, त्यानंतर स्कॉलरशिपचे पुस्तक वाचायचे, नवोदयचे पुस्तक वाचायचे. सराव पेपर तुम्ही मार्केटमध्ये जे चांगले असतील ते कोणतेही घेऊ शकता. चालू घडामोडीसाठी मार्केटमधले 2-3 पुस्तकापैकी तुम्हाला 2 कोणते तरी चांगले पुस्तक घ्यायचे, त्यातून सराव करायचा. टोटल तुम्ही नवीन असताल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा, मग मात्र मी तुम्हाला पुस्तकांची लिस्ट देईल. पण जुने जर मुलं असताल, अगोदरपासून तुम्ही अभ्यास करताय, नवीन काही विकत घ्यायची गरज नाहीये. आणि मराठीबद्दल तुम्हाला आणखीन गायडन्स हवा असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये करा, व्हॉट्सअप करू नका, डायरेक्ट कमेंटमध्ये करा की मराठी ग्रामरच्या ट्रिक्स आम्हाला सांगा किंवा मराठी ग्रामरचे लेक्चर आम्हाला सांगा. तर ते मी तुम्हाला नक्कीच घेईल. त्याचा कुठल्याही प्रकारचा चार्ज तुम्हाला नसेल, कुठल्याही प्रकारची फीस तुम्हाला नसेल. आणि लवकरच आपण टेस्ट सिरीज देखील सुरू करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन.